हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी मटर भात बनवणार आहे. चला आता सुरुवात करूया मटर भात बनवण्यासाठी. मटर भात बनवायचा आहे, तर मटर भातासाठी आपण हा जिरा तांदूळ घ्यायचा आहे. तर 1 वाटी घ्यायचा आहे आपण. हे चांगलं धुवून घेऊया आपण. तांदूळ आता आपण धुवून घेतलेला आहे. आता मटर भात करण्यासाठी लागणारे साहित्य पाहू आपण. तर त्यामध्ये मटर 1 वाटी घेतलेले आहे आपण. 2 ते 3 कांदे उभे चिरलेले आहेत. दही 2 चमचे घेतलेले आहेत. कोथिंबीर 1 वाटी बारीक चिरलेली आहे. आणि हे मिरची, आलं, लसूण हे ठेचून घेतलेले आहेत आपण. आणि हे खडे गरम मसाले. त्यामध्ये स्टार फूल, तमालपत्र आणि वेलची हे सर्व आपले खडे मसाले आहेत. आता आपण पातेल्यामध्ये तूप घालूया. 1 ते 2 चमचे तूप घ्यायचं आहे. आता जिरे अर्धा चमचा. आता यानंतर आपण कांदा घालायचा आहे. हे खडे गरम मसाले. आपण कांदा करपूस भाजून घ्यायचा आहे. आता यानंतर आपण आलं, लसूण आणि मिरची घालायची आहे. आता यामध्ये मटर ऍड करू आपण. आलं लसणाची पेस्ट ही नंतर टाकायची आहे. त्यामुळे ती नंतर टाकली तर ती करपत नाहीये. नाहीतर आधी तेलामध्ये टाकली तर आलं लसूण हे करपलं जातं. आता यामध्ये आपण दही ऍड करायचं आहे. तांदूळ ऍड करू आता. तांदूळ हा आपण तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे. तुपामध्ये परतल्याने भात हा सुट्टा चांगला होतो. आता यामध्ये आपण नमक ऍड करायचं आहे. नमक जवळजवळ अर्धा चमचा घालायचा आहे. भात परतवून घेऊ चांगला आपण. गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यामध्ये आपण तांदूळ परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये कोथिंबीर ऍड करू आणि घालू आपण. आता यामध्ये त्यानंतर आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी घालायचं आहे आपण. भातामध्ये गरम पाणी घालताना 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे ना, तर 3 वाट्या पण पाणी घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण झाकण ठेवू.
कुकरला आपण 3 शिट्ट्या दिल्या की भात होतो आपला, पण आपण ह्यामध्ये भात केलेला आहे पॅन मध्ये. तर ह्यामध्ये भात केल्यामुळे आपल्याला तो वरच्यावर सारखा हलवत राहायला लागतो, जेणेकरून तो तळाला करपला नसला पाहिजे यासाठी. आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. गॅस बंद आपण केलेला आहे. 10 मिनिटं आपण असंच ठेवायचे. आता आपला मटर भात तयार झालेला आहे. यावरती आपण कोथिंबीर टाकू. आता आपण सर्व करू. चला तर आपला भात तयार झालेला आहे. आपण हा मटर भात गाजराच्या रायत्याबरोबर खायचा आहे. नंतर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्यास पाहायला भेटतील. थँक्यू.